तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते आणि तुम्हाला तर सांगितलं ह्यांचा त्या दिवशी बड्डे झाला, म्हणजे 10 दिवस झाले बड्डे होऊन. त्याच्यावर मी आज व्हिडिओ पोस्ट करते, कारण पण तसंच आहे. सध्या बिझी आहे मी रूम शोधण्यात, त्याच्या चक्करमध्ये. रूम तर भेटतच सध्या. हे काय बोलले आता, निवडणुकीचं चाललेलं आहे, त्याच्यामुळं काही करता येणार नाही, त्यांना हलता येणार, डुलता येणार. सकाळी लवकर जाते, संध्याकाळी उशिरा येते. पहिली तरी प्रिशामध्ये मी पण बिझी आहे, तर त्याच्यामुळं व्हिडिओ काढणं शक्य व्हाय नाही. तर आता माझे रोजच्या रोज व्हिडिओ येतील. आता सध्या थोड्या वेळ आपण गप आहोत, मग तुम्हाला कळलंच रूम वगैरे कुठं काय बघितली ते काय सगळं तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये कळलं. अजून तर फिक्स नाही, बघू आता. ओसी अजून यायचं बाकी वगैरे वगैरे. तर चला, ते रूमचं झालं आता तिथं. पण उद्या कोण येणार आहे तुम्हाला सांगत आहे. उद्या कोण येणार आहे? कोणीतरी येणार ग, त्यासाठी तयारी चालली. तर बघा, त्यासाठी मी काय काय आणलं. प्रिशा दाखव ग तू काय काय आणले. आपण आता प्रचंड प्रमाणात शॉपिंग केली. 600 रुपये उडून आले. असं झालं, 600 रुपये उडून आले. देवा रे, थांबा, हेवी बघ. तर बघा काय आणले मी, बघू शकता काय आणले मी, काय आणले. तर चला तुम्हाला दाखवते हे करून. असे फुटाणे येतात मला, पैसे असले ना असे. पण या लागणाऱ्या वस्तू आहेत ह्यात. किती दिवस झालं, म्हणजे आम्हाला काही आवश्यकता नव्हती, पण कुणीतरी येणार आहे म्हटल्यानंतर हे तर पाहिजेलच, बरोबर आहे का नाही. तर त्याच्यामुळे एवढे दिवस नव्हतं लागत, काही गरज नव्हती पडत. पण आता पडणार आहे उद्या. थांबा तुम्हाला दाखवते काय काहीतरी कैची ती कट करते. तर बघू शकता उशी आणलेली आहे. तर याला कवर बसवलं आहे मस्तपैकी, एकदम मऊ मऊ आहे, एकदम छान आहे. तर एकदम मळ खव आणले, म्हणजे मळलं तरी काही दिसणार नाही. आणि काय झालं, अंगापेक्षा भोंगच मोठं झालंय, ते उशीचं कवरच मोठं झालंय. मला असं वाटतं बघा, एवढं गॅप पडले, असं झाले. ते कसं निघू शकते. आता मला इथे थोडीशी ना शिलाई मारावं लागेल. काय करायचं आता, आता दुसऱ्या उशीत करावं लागेल. उशी छोटी झाली आणि माझ्या त्या दुसऱ्या उशी आहेत त्या मोठ्या आहेत, त्याच्यातून कवर पुरत नव्हते, कवर आपले होते. तर बघून ते कवर यायला येते ते बसवण नाही. तर अशी आपली शॉपिंग झाली. चटई आणली, तर चटई पण भारी दिसली बघा ही चटई. चटई आणली, हां हां. तर चटई आणली, सगळे आणले, सामान आणले. तर कोण येणार आहे तुम्हाला सांगते. तर उद्या येणार आहेत. कोण येणार आहे? आई येणार आहे. उद्या आई येणार आहेत. आणि हो, कारण ते याच्यासाठी येणार, ते इलेक्शन आहे त्या कारणाने ते एकदम मुंबईला येणार आहे. हा, लगेच जाणार आहे म्हणती. इलेक्शन आहे, कारण त्यांचं वोटिंग गोंडीला आहे ना, तर त्याच्यामुळं ते येत आहेत, इलेक्शनमुळे येत आहेत. आणि मग प्रिशामध्ये ते लगेच जाणार आहेत. तर जाणार हे का नाही माहीत नाही, पण येणार तर आहेत हे बाकी निश्चित आहे. तर जाणार तर जाणारच आहेत माझ्या मते असं, कारण ते राहण्याच्या हिशोबात नाही येते, कारण वोटिंगसाठीच येत आहेत असं आहे. कारण सध्या गावी आम्ही शेती वगैरे करतोय ना, त्याच्यामुळे त्या सध्या त्या पण बोललेल्या आहेत आम्ही गावीच राहणार आहे वगैरे. तर त्याच्यामुळं त्या वोटिंगसाठी वगैरे येत आहेत. तर पण मग तर जरी ते येणार म्हटल्यानं तर आपल्याकडं चटई वगैरे तर पाहिजे ना, कारण ती चटई खूप दिवस झालं खराब झाली होती. आणि हिवाळ्यात कसं लादी एकदम थंड पडते, ते चटई असलं ना त्याच्यावर गोदडी हाताळली तरी काय नाही चालून जात. आता एवढ्या वर्षात म्हणजे कुणी आलंच नाही घरी, नाही माहेरचे आलते, त्याच्यामुळे चटईची काही एवढी आवश्यकता नव्हती भासत. कुणी हॉलमध्ये झोपतच नसायचे. पप्पा आले एक दिवस तर ते पण यायचे, कधी कधीच राहायचे ना त्याचे पण, म्हणजे त्यांची आस्तिक महिन्यातून एक चक्कर व्हायची, पण ते लगेच यायचे ना, तर तिकडून तसेच जायचे, म्हणून यायचा पण एवढा काही संपर्क नव्हता. आता 1 वर्ष झालं कोणी, म्हणजे आई तर 1 वर्षानेच येत आहेत, पप्पा यायचे महिन्याला. तर चला, आता एवढी शॉपिंग खरेदी केली, 600 रुपये उडून आले. पण जाऊ द्या, लागणाऱ्या वस्तू आहेत. आता रूमचं पण आता बघायचं आहे, कुठं बघायचं, जिथं भेटणार तिथं. आता आम्हाला 1 RKच बघणार आहे, कारण की 1 BHK एवढं मोठा तर कोणी, आता ओसी पण कधी येतोय ते पण नाही माहिती आम्हाला. पण आता सगळं व्यवस्थित, आता हे यांची ड्युटी चालू आहे
म्हणून ह्यांना कुठंच हालता येईना, काहीच करता येईना. सकाळी जी जाते थेट संध्याकाळ त्यांना संध्याकाळी होती यायला. त्याच्यामुळं त्यांना 17 तारखेपर्यंत म्हणजे ते मागच्या महिन्यापासून तर आत्तापर्यंत पूर्णपणे पॅक आहेत. त्याच्यामुळे मला व्हिडिओ नव्हते होत आणि काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मी गॅप घेतला होता. आता रोजच्या रोज व्हिडिओ येतील, कारण आहे ते येणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ रोजच्या रोज तुम्हाला अपडेट देत राहील. तर एवढी शॉपिंग केलेली आहे मी. तर चला, दही आणले मी मस्तपैकी. दही आणि हे मस्तपैकी मी धिरडं बनवणार आहे. आणि ते कारण मी पण डाएटवरती, मी काही जेवत वगैरे नाही सध्या. हां, बनवते. चला, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी थोड्याच मिनिटाची व्हिडिओ काढणार आहे, कारण लय शेवटपर्यंत बघायला तुम्हाला पण बोर होतं. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढचे व्हिडिओ तर तुम्हाला खूप छान बघायला भेटणार आहे. एवढे दिवस मी व्हिडिओ बंद होते, कारण माझ्याकडे काही कंटेंट नव्हता आणि तुम्हाला पण कंटाळा येत होता बघायला. पण आता इथून पुढचे व्हिडिओ छान असतील, तुम्हाला आवडतील असेच असतील, कारण आई वगैरे भाऊजींचे अपडेट तुम्हाला काय ते त्याच्यात तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू कळतील. तर चला, बाय बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.